नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलींनो, आज आमच्याकडे बनणार आहे डिंकाचे लाडू। आई काय बनणार आहे? डिंकाचे लाडू कसे बनवणार आता? आता हे सर्व मी याच्याने बारीक करून घेणार आणि ते भाजणार तुपात। हा, तुपात भाजून घेणार। डिंका बनवण्यासाठी काय काय आयटम घेतले तुम्ही? डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी खारीक, काजू, बदाम, चारोले नाही, एक एक आयटम सांग ना, काय काय एक एक आयटम? याला थोडं पिस्ता, मनुके, अजून मखना, खोबरा, गूळ, खारीक, खसखस, हालीम, शापा, ओवा, अजून बदाम, हे काय? हे अक्रोड, ही मेथी, हे डिंक सही ना। आणि काय? तूप साजूक तूप, गावठी तूप। हा, गावठी तूप आपला भरलेली दुधाची साय काढून तो तूप बनतो, म्हणजे एकदम गावठी प्युअर। हा, प्युअर गावठी। सही ना। ते तुला जमत नाही आई दे, मी कसं दे कसं करतो माहिती असं घ्यायचा काढून देऊ ना डायरेक्ट। किती मध्ये औरंगाबाद ना बाबा या दुधात आईला जमत नाही। बघ दाखव, बघ कसा बनतो बघ। आता काजूचा किस झाला पाहिजे थोडा थोडा, भारी ना। टेक्निक फक्त आपल्याकडेच आहे। किसून झालेले आहेत। आता घेतो पिस्ता योना सस्ता पिस्ता। बघा कसा किसला तो आम्ही, आई आपली टेक्निक भारीवाली। एवढं टाकलं ना, कमी कमी टाकायचं, मिक्स नको करू। हा म्हणजे चालेल, ते तुपान भाजायला लागेल ना। इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच चालू आहे, बघा तुम्ही पण। पिस्ता ये नहीं सस्ता, बहुत महंगा पिस्ता, ओनली पिस्ता। तुम्ही एकत्र नको टाका, जरा हार्ड जातं। बघा आता पिस्ता किसून झालेला आहे, एकदम भारी, जास्त बारीक नाही, जास्त मोठा पण नाही, मस्त एकदम जसं पाहिजे तसंच। आता काय घेणार आहे? बदाम। आता बदाम घेणार आहेत। जास्त नको टाकू, कमी कमी टाक। आता बदाम चालू आहेत। बदाम घेतल्या मी किसत म्हणजे काय काल झाला याला काय बोलतात? जे 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 आई कसा वाटतं? मस्त। हा, बदाम किसाला कसा वाटतं? मस्त 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 वाटतं। हात दुखतील बघा तुझा उद्या। इकडे बघ कसा जड जातो ना। काढ ना त्याच्यामधलं, काढ ना, जे जे आहेत ते काढ। जास्त नाही घ्यायचा, कमी कमीच घ्यायचा। मला कसं एकदम भारीमध्ये टेक्निक, याची टेक्निक पाहिजे। तोडशीला का असती तोडला तर मग वांदे होतील। दुसरा हे घ्यायला लागेल किसाला। बदाम झालेला आहे किसून। आता घेणार आहे खारीक। जास्त नको टाकू, नरम असेल ना म्हणून। खारीक नाही हो रहा है, खारीक ना हो, अटका लगा तो टूटल नाही।
गाईज हे खारीक ना याच्यामध्ये नरम आहे त्याच्यामुळे होत नाहीये हे आता आम्ही बरोबर ना. मिक्सरमध्ये- अडका लागला ते तुटेल विटेल म्हणून आता तो जाऊ दे मिक्सरमध्ये. मिक्सरमध्ये तो बनवला. आई तू जाऊन ते मिक्सरमध्ये त्याला करून नेन. तोपर्यंत मी दुसरा आयटम घेतो. अक्रोड अक्रोड घेतो. गाईज आता अक्रोड घेतलेला आहे बघा. अक्रोड टाकतो. हे बघा हे मस्त एकदम इझी होते. इझी बघा दाखव ना. इझी एकदम. इझी होते. पका नको जरा फिरव ना. पका एकदम बारीक नको करू. मिक्सरमध्ये दाखव. मिक्सरमध्ये केलाय हे खारका मिक्सरमध्ये केले बारीक. हे आता मिक्सरमध्ये खारीक केलेलं आहे. ते तर कर केलं का तुम्ही. आई शिकली म्हणजे. हे मिक्सरमध्ये केलं ना. हां ही खारीक मिक्सरमध्ये केलेली आहे. अक्रोड बघा तुम्ही. असं मस्त एकदम हे अक्रोड एकदम भारीमध्ये झालेलं आपलं काम. 25 गाईज हे मखना पण याच्यामध्ये होत नाही आहे म्हणून हे पण जाऊ दे मिक्सरला. ते आमची बाई मिक्सरला बनवतं. बोलू हे नाही होते याच्याने. मी याच्यामध्ये ग्राइंड होत नाही. मी जाऊ दे मिक्सरला. गाईज आता याचं काम झालेलं आहे. हे आपलं आता वर्क याच्यावर काय होणार नाही. आता घेतलेलं आहे नारळ किसायला. नारळ किसणं चालू आहे. आई आमची पक्की डेंजर. नारळ घेतले किसीत ना हात दुखून घेईल. भाजी जास्त नको. आता खजूर आता शापावा भुजाच्या. या करतो का मी भुजाचं काम करतो. आता हे भुजिंग होईल चालू. भुजून काय करणार याचं. हा हे भुजून काय करणार. हे वाटून घेणार. शापावा भाजून त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. शापा ओवा भाजून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंडिंग करता का. ओके. अजून आणि गुळ पण हे करता ना बारीक. नंतर नाही गुळचा पाक करून त्याच्यात ते सर्व सामान टाकून द्यायचं. मग त्याला हे करणार आहे का बारीक नाही ना. गुळ जास्त शिजवायचा नाही. काय करता. गुळ जास्त शिजवायचा नाही का. त्याच्याने लाडू एकदम कडक होतात. हा काय. कमी गुळ शिजून मग मस्त मऊ मऊ लाडू होतात. अच्छा. बघा कसं मस्त एकदम असं वाटेल तुम्हाला. प्रशांत कॉर्नरचंच चाललं आहे काम. ही आपल्या घरची रेसिपी आहे. होममेड डिंकाचे लाडू. आमची आई होममेड बनवते. कोणाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता आम्हाला. कोण जिंकतं बघा नारळ किसण्यामध्ये. कोण जिंकतं बघू गेलं घालून. कोण जिंकतं बघू थोडं ना पहिला. कॉम्पिटिशन चालू आहे आमची. हे नाही होणार लवकर. बघा डेंजर आहे. लवकर तिथून होणार नाही. आता एक्सचेंज करतो. ती साईड आईने घेतली तो बघू आता कसा करतो. बोट नाही कापला पाहिजे. याच्याने जातं बोट. त्याला बारीक पण लागेल ना माझ्या. गाय तुम्ही बघू शकता. हा बघा आमचा गावठी तूप किती भरून ठेवलं बघा आईने. दुधावरची साय काढून तो जमा करून त्याचा गावठी तूप तयार केलेला एवढा भरून. असं तुम्ही घ्यायला गेला ना यो नाही 1200 रुपये किलो आहे. तर यो किती किलो असेल अंदाज. 1-1.5 किलो असेल. 1 किलोच्या वरती असेल
बघा घरच्या घरीच बनवा. तूप, गावठी तूप, साजूक तूप आपला गाव. शापा घेतले आता हे करीत भाजत घेतलेला आहे बघा. एकदम डेंजर, एकदम हॉट. गरम गरम गरमी. गरम नाही व्हायला पाहिजे ना, जास्त करपलं नाही पाहिजे, गरम नाहीच. आता शापा गरम होत झालेला आहे. त्याला चुरचुर चुरचुर आवाज येत चाललेला. आता जास्त नाही ना गरम करता येईल, म्हणजे अजून करपो का त्याला? हा करपवतं नाही ना, कडक करायचं ना. बघतो बघायला लागेल. झालेलं आहे गाईस. हे एका साईडला काढतो. आता दुसरा आयटम घेतो, ओवा. ओवा. या ओव्याला घेतो गरम करायला. ओवा या ओवा वाले. ओवा ओवा क्या ओवा, कुछ नाही ओवा. तुम्ही गाडी आपले जिंदगीमध्ये आताच बनवलं मी टेस्ट. ओवा 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 माल पोवा. ओवा पोवा तुम्ही खाले का पोवा. या आता ओवा पक्काच गरम झालेला आहे. याला काढतो मी एका साईडला. याचा पण चुरचुर चुरचुर आवाज यायला लागला. मेथी, कोणती मेथी? तू थी मेथी किधर थी? आता घेतले मेथी. ती नाही का ती कुठली ती शूटिंग कटोरी में क्या था? मेथी. तू थी, कहाँ थी? इधर थी मेथी. मेथी पण आता गरम पकी झालेली आहे. हिला पण चुरचुर चुरचुर आवाज यायला लागलेला आहे. आता हिला बी घेतो साईडला. आता काय आहे यो आयटम आहे खालीम 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 आलिम खालीम. यो मला सब्जासारखा वाटतं. आलिम आलिम खालीम तालीम. काय या काय आलिम आलिम हलीम. हलीम नाही यो खालीम आहे. या यो सब्जा, यो सब्जा एक प्रकारे माहित आहे का? हे पाण्यात ठेवलं ना तो फुगल, सब्जाचा हे करेल काम. ये खलास खालीम खलास हलीम. गाईज बघा कसं चुरचुर आवाज येताना कसं उडतात बघा, दिसतं का? हलीम हलीम खालीम उडतंय बघा कसा. ये सगळा बाहेर आला. करपला 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 बघा असा एकदम खालीम केलेला झाला. तूप टाकलेलं आहे. आता हे टाकतो आम्ही, याला काय बोलतात? मखना. हे बघा मखना. मखना आणि चाकणा एकत्र. ये दारू प्यायला मखना और चाकणा. तुम्ही खाला असेल ना मखना चाकणा सोबत? तुम्ही चाकण्याला मखना खाला असेल ना गाईस? मखना खाल्यावर डोका वाढतं आमच्या आई बोलतं. खरंच आहे का? खरोखर आहे का गाईस? बुद्धी आणि डोका एकच. मखना 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 तू खाएगा क्या चाकणा? आई बास का बघ, धुवा निघा लागला आता. बास ना. ये पडलं. झाले आता कडक झालेलं आहे. हा झालं कडक. तूप पका टाकला मी. तूप भरले बघा, गरम झाला. पण डिंक भाजण्यासाठी तूप टाकतो. गाईस तूप टाकलेलं आहे. घेते बघ. डिंक टाकू का? आता डिंक घेतल्यात गरम करत. ते एकदम टाकू शकत नाही. थोडे थोडे भाजे थोडे थोडे टाकायचे. एकदम टाकू शकत नाही, नाही तर पूर्ण भरून जाईल पॉपकॉर्न सारखे. त्याला पॉपकॉर्न निघेल नाही तर बाहेर. मखणा मखणा मखणा
बघ कसं एकदम कुरकुरे करपू नको असतं गॅस कमी केला ना. याला होतं डिंक समजा घ्या डिंक झाले आता तळून बघ असे एकदम मस्त. आता हे मखना घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ग्राइंडर करायला. असे असे होतील ते. नारळ पण झालेला आहे किसून बघा किती भरपूर नारळ आणि सर्व आयटम ड्रायफ्रूट आपले एक नंबर एकदम. आईने आता मेथी घेतलेली आहे. मेथी आणि थोडासा हे घेतलेलं आहे ग्राइंडरला ते मिक्स झाले म्हणून मेथीला आता घेतले बारीक करत ग्राइंडिंग करत घेतलेली आहे. आता लास्ट ओवा छापा ग्राइंड केलेला आहे. अजून एवढा बाकी आहे तो पण आता ग्राइंडिंग करून घेतो ना मिक्सरला. बघा हे मिक्सरला हे केल्यानंतर ग्राइंड केल्यानंतर असं चालणीने चालवून घ्यायचा. चाललेला उरलेला याच्यात ठेवायचा परत लगे येऊ घ्यायचा चालायचा. कुठं चालायचा रस्त्यावर नाही घरानं चालायचं घे. एकदम नजाकत से एकदम नजाकत नाही असं एकदम नीन झाला पाहिजे हाताने असं. हे आयटम आम्ही घेणार आहे याच्यामधले सर्व. आता घेतले पहिले खोबरा फ्राय करून घेऊ. खोबरा आणि कोबरामध्ये काय फरक नाही. कोबरा माहिती ना कसं आहे कोबरा साप तसा खोबरा डोक्यानं खोबराचा कसा पिचाकरी निघाल तशी कोबराची कशी पिचाकरी निघतं तशी विष. या एकदम 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 भारीमध्ये सोबत खसखस करून घेतले. खसखस खोबऱ्यासोबत खसखस आता दोघांना मिक्स करतील. या पहिले तूप टाक. हा मस्त वेगळी तूप बेसिक घी. आता घेतं खारीक. खारीक म्हणजे काय खारका तर तुमच्यावाले वाखा खारका तुमच्यावाले वाखा खारका नाही आहेत खारका. मस्त एकदम एकदम भारीमध्ये एकदम त्याला फेल. ते गरम झालेले आहे ते घेतले बाजूला काढले. आता थोडासा तूप परत सगळा देसी घी मध्येच बनवायचा आपल्याला. बस बस जास्त नाही का संपल नाही तर. आता घेतं काजू सोबत पिस्ता बी घे. हा सगळं घे हे पण घे. काजू हे काय बदाम अक्रोड सगळा मिक्सिंग ये मिक्सिंग आजची मॅच आहे फिक्सिंग. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका. सावधची आफ्रिका सावध नाक्याची. नको मस्त मिक्स करा एकदम भारीवाला. सगळा मिक्स झाला भैया सगळा आइटम. देसी घी बहुत डाला है तुमने और उसको टेस्ट आएगा. ज्यांचा गेनिंग चालू असेल ना बॉडी बिल्डर लोकांना गेनिंग त्यावेळी याच खावा देसी घीवाला ड्रायफ्रूट. हे बघ ये दबा के एकदम आमच्या हे बघा डेंजर पक्का दबा के टाकतात तूप. आम्ही टाकल्यावर बोलतं स्वतःने टाकल्यावर बोलत नाही गावाच.
त्याचे आमच्या आई डेंजर बघे. आता गोल्ड घेतले थोडा कटिंग करत म्हणजे लवकर मेड होईल. अख्खा डबकं नाही टाकू शकत. मी पहिले पण बोललो आईला गोल्ड कटिंग होईल का, नाही बोलली आई अख्खा टाका. आता बघ एका घेतलं ना कटिंग केल्यावर लवकर तुझ्या होतं मेड. समजा की आमच्या गाईत आता हे सगळं आयटम मिक्स करत घेतलेलं आहे. पहिले हे पण करू ते सोमाचं होतं ना हे खोल ना जरा ते चिपकलेत ना ते डिंक ना ते चिपकले ते असे एकदम चिपकून राहिले ते. हां सगळ्याचा बुगा कर बस. कसा देसी घी किती लागले बघू दाखवा आता तुझ्या. देसी घी हे बघ कोरा देसी घी. आता आहे खोबरा एकदम गरम गरम आहे ना. जरा घ्यायचा होता सगळा हे कर सगळं टाक ना एकत्र घ्या. तू टाटात उचल अख्खा मग काम 25 झटक्यापट. आता आता मध्ये आहे आता एक काय ड्रायफ्रूट आपले मनुका किती टाकायचे किती बघ बस. घ्या अजून मनुका त्याला नाही एक मनुका दिली ना त्याला भूक लागत जन्म तो. आमच्या रुद्राला मनुका बघा आवडतं. डिंकाचा लाडू पण जाम आवडतो त्याला. चोरून खातो तो. तुम्हाला दाखवतो आम्ही त्याची व्हिडिओ आम्ही काढलेली आहे गुपचूप बारीक असताना ती पण बघा गाईज कसा खातो हा डिंकाचा लाडू गुपचूप. पप्पाला सांगते पप्पाचा लाडू खाल्ला ना तू. आगाव पप्पाचा लाडू खाल्ला तुम्ही. माझ्या पप्पाला सांगते गपचूप कोपऱ्यात येतो. ती पण मग दाखवतो मी. आता हे पण घेतलं तर मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं. अभी सब मिक्सिंग होएगा कॉकटेल एकदम सब कॉकटेल होएगा. अभी मिक्सिंग चालू आहे सगळी मिक्सिंग. ये एक नंबर वास सुटल्या एक नंबर. वेलची आणि जायफळ बाकी होती ती पण आता घेतले ग्राइंडर करायला. वेलची आणि जायफळ ती पण आता ग्राइंडरमध्ये मिक्स होणार आहे. टाकत आहे गुळ. गॅस पेटेंगे. आमची नवीन बाई सगळे लाडू घेतले तिच्यासाठी बनवायला. मस्त पैकी लाडू घेता ना मी बनवायला. आमची बाई तिच्यासाठी खास लाडू घेतले बनवायला. एकच डोळा दिसते डोळा एकच दिसतो मला. बाय माझी कालू बाय बाय बघ परत एकच डोळा दिसायला लागला. कोण कॅमेरामॅन कोण तिकडं. चला आता आपण गुळ टाकलेला आहे. आता देसी घी तूप साजूक तूप आपलं तूप साजूक या पाणी पण टाकत नाही ना. नाही आता गोल आपला होतं बाबा. एवढा तूप नको टाकू. फॅट वाढल ना चरबी वाढल पोटाची. कसं एक नंबर गोल एकदम हे झालेलं आहे मेल्ट. वास पण एकदम मस्त सुटलाय चिक्की सारखा. चिक्की मध्ये कसा गोल टाकतो मग वास सुटतो एक नंबर. आता हे सगळं मिक्स होणार आहे. मिक्सिंग चालू आहे आता. अर्धा टाकला ते पण घे. मला तर वाटतं भांडा छोटा पडला आहे.
बंद केला. हॅपी 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 डिंकाचे लाडू हॅपी. हा एकदम आता आई असं खालून घे वरती मिक्स कर पूर्ण. बरोबर परफेक्ट एकदम. तोंडाला पाणी सुटलं असेल ना गाईच तुमच्या? आमच्या पण सुटले. गाईचे पाणी नाही सुटला, तुझ्या सुटले पाणी. हा माझ्या बी सुटले पाणी, तुमच्या पण सुटलं असेल. बघा होममेड घरच्या घरी कसे डिंकाचे लाडू बनवतात. सुरुवातीपासून मी तुम्हाला दाखवले आहे, तसं तुम्ही घरी बनवू शकता तुमच्या पद्धतीने. चला आता आपला मिक्स झालेला आहे सगळा. आता लाडू वळून घेऊया. इथे मस्त दिसतं गाईज मेल होताना, सर्व मिक्स होताना. साऊथ आफ्रिका वर्सेस इंडिया मॅच लागलेले आहे. चलो चलो बघा माझा पप्पा बघतो मॅच. गरम गरम घेतलेले आहेत, नाही ते कडक होतात. थंडे झाले ना मग तो गोळ कडक होईल ना, तुम्हाला गोळ वळताना भेटणार नाही बोलायला. बघा कसं आहे एक नंबर. 50 रुपयाला एक लाडू, 25 रुपयाला एक लाडू. याचं तुम्ही घ्यायला जाल ना प्रशांत कॉर्नर, आनंद हलवाई, हे 50 रुपयाला एक लाडू देतात ते, पण थोडा मोठा असतं त्यांचा. कांदा कसा द्यायचा यार, एक कांदा. कसा वाटतंय? हात लाजतात का तुमचे? दिसत नाही का आवडता नुसार. मी टेस्ट करून बघतो काहीच. गरम आहे गरम आहे गरम आहे. जरा मी आयटम बघतो, तो तिकडनं घेतो, टेस्ट करून बघतो ना, तुम्हाला सांगतो कसं आहे. एक नंबर एक नंबर एक नंबर. उद्या वाटतं घराच्या बाहेर लाईन लागल लाडू विकले आहे नातेवाईकांचे. रिलेटिव्ह येतील आता, काका काकू मावश्या आत्या, यांची पोरा, त्यांची पोरांची पोरा, पोरी पोरी मावशीच्या पोरी, सगळ्यांना येऊन दे. बघा पूर्ण खाली केलेलं आहे. बघा किती लाडू बनलेले आहेत. एक नंबर. 100-200 किती असलं आहे? 100च्या वरती ना, 100च्या वरती लाडू असतील. आता आम्ही हे मस्तपैकी दबा दबा के खाऊ. एक एक दिवसाला एक एक का किती? तू किती खाशील आई? हां एकच खाशील दिवसाला एक एक, म्हणजे किती दिवस पुरतील ते? आणि आपल्या कोणाला द्यायचं का? काका काकू मामा मावशी आत्या मावशी? हे मी बालतीसाठी बनवले. बालती जे वहिनीला, वहिनीसाठी, वहिनीला झाली मुलगी, तिच्यासाठी बनवले लाडू. मजा आहे वहिनीची. चला गाईज आता मी माझा ब्लॉग इथं स्टॉप करतो. पुढच्या ब्लॉगसाठी तुम्ही कंटिन्यू राहा आणि मला सबस्क्राईब करा. मला अजून नवीन नवीन व्हिडिओ दाखवतो मी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चला गाईज बाय.